उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांची निवड झाली आहे। अनेक वर्ष लोकसेवेतील कामगिरी करणाऱ्या संजय घाडी यांची या पदावर निवड होणे ही स्थानिक जनतेसाठी आनंदाची बाब आहे। त्यांच्या निवडीबाबत त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांच्याशी खास बातचीत केली आहे। पाहूयात। कुठल्याही मोठ्या कार्याच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो। माझ्याबरोबर उपमहापौर संजय घाडी यांच्या पत्नी आहेत संजना घाडी, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। महापौर झाले, तुमचे पती, कसं वाटते? खूप आनंद आहे। खूप चांगली गोष्ट आहे की एका सामान्य शिवसैनिकाला, कार्यकर्त्याची जाण असलेल्या शिवसैनिकाला सन्माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी ही संधी दिलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने मोठ्या साहेबांनी पाहिलेलं, सांगितलेलं स्वप्न लोकांना, निखिल वागळेंच्या शेवटच्या मुलाखतीत मोठे साहेब म्हणाले होते, सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की संजय माझा नगरसेवक पदाचा नाही, महापौर पदाचा उमेदवार आहे। आणि आज त्यांच्या करता उपमहापौर पदासारखी मोठी संधी शिंदेसाहेबांनी उपलब्ध करून दिली। मुंबईच्या विकासामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईचं सौंदर्यीकरण वाढवण्याच्यासाठी आणि विकास, पाणी, रस्ते चांगले, या सगळ्या सुविधांबरोबरच विभागामध्ये आणखी नाविन्यपूर्ण काही योजना करता येईल, त्याकरता काम गाडीसाहेबांच्या माध्यमातून नक्कीच होईल। खूप काही अपेक्षा आहेत। उत्तर मुंबईचे एक आपल्याला पहिल्यांदाच उपमहापौर भेटले या साईडचे, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? कशा प्रकारे त्यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे? त्यांनी कामाला सुरुवात केलेलीच आहे। ते सातत्याने काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच कदाचित लोकांनी एवढ्या मतांनी निवडून दिलेला आहे आणि तोच विश्वास साहेबांनी ठेवलेला आहे। संजयजी भविष्यामध्ये वाढणारं प्रदूषण असेल, खड्डेयुक्त तिथून खड्डेमुक्त मुंबई याकरता जे 100% रस्ते काँक्रिटीकरणाचं स्वप्न सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात त्यांनी पाहिलं आणि ते सुरू केलं, ते पूर्णत्वाला नेण्याचं काम घाडीसाहेबांच्या काळात होईल। आपण काय सांगा म्हणा, आपला जो बोरिवलीचा विभाग आहे तिथे ट्रॅफिकची खूप काही समस्या, आपण बोरिवलीहून अगर टुवर्ड्स बँड्रा जातो तर खूप ट्रॅफिक असतं, त्याबद्दल कशा प्रकारे काम करतील? ट्रॅफिकच्या समस्या म्हणजे रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक अडली जाते। त्याशिवाय फेरीवाल्यांचं प्रमाण जे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, याच्यामुळे ट्रॅफिक अडली जाते। तर आजच मला वाटतं 12-12:30ला आत्ताच महापौरांच्या दालनात सन्माननीय घाडीसाहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पूर्ण मुंबईसाठी ही मीटिंग झालेली आहे। आणि त्या माध्यमातून बाहेरचे बांगलादेशी फेरीवाले किती आहेत काय या संदर्भात एक मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यातून ह्या फेरीवाल्यांना बाजूला करण्याचं काम भविष्यामध्ये केलं जाईल। अर्थातच यामुळे मुंबईची ट्रॅफिक समस्या निवारणाला देखील मदत होईल आणि जी कामं रोडची काँक्रिटीकरणाची सुरू आहेत, ही कामं देखील जितक्या जलद गतीने करता येतील तितकी गती देण्याचा प्रयत्न सन्माननीय महापौर आणि उपमहापौर करतील। आज राष्ट्रीय महिला दिवस आहे, तुम्ही एक महिला आहात, कशा प्रकारे तुम्ही आज महिला म्हणून काय सांगाल? महिला म्हणून काय सांगायचं, मुंबईच्या याच्यावर पुनश्च एकदा एक महिला महापौर बसलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। महिला नगरसेवकांची संख्या ही त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये लक्षणीय आहे। महिला कार्यकर्त्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि अर्थातच प्रत्येक लाडकी बहीण ही उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज आहे, कारण तिच्याही साडीला किसा शिवण्याचं काम सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी चांगलं काम होतं आहे। त्यामुळे उत्साह आहे सगळ्या महिलांमध्ये आणि अभिमान आहे आम्हाला, आम्ही महिला असल्याचा। आपण इथे पाहू शकतो की एक अभिमान वाटतो आज महिला म्हणून असताना। कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया।